हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचे राजश्री हेल्थ सखी चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आजचे जग हे धावपळीचे जग आहे. जीवन जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी धावत आहे, पळत आहे. पण या धावपळीमध्ये आपल्या आरोग्यासाठीही वेळ काढणं अतिशय महत्त्वाचे आहे. नाहीतर काय होणार आहे, तर आपण जो काही पैसा कमवलेला आहे तो आपल्या आरोग्यावरच किंवा दवाखान्यावरच खर्च होणार आहे आणि त्याचं आपला वेळही वाया जाणार आहे, पैसाही वाया जाणार आहे आणि आपल्याला त्रासही होणार आहे. त्यामुळे कितीही धावपळ असो, आपण आपल्या आरोग्यासाठी दररोज थोडा वेळ हा काढलाच पाहिजे. तर तुम्ही हे माझे राजश्री हेल्थ सखी चॅनलमध्ये मी तुम्हाला आरोग्याविषयी दररोज वेगवेगळ्या विषयांवर अतिशय उपयुक्त योग्य माहिती देणार आहे. त्यामुळे तुम्ही 5 ते 10 मिनिटाचे हे व्हिडिओ पाहून कितीही धावपळ असू द्या, गडबड असू द्या, तेवढा वेळ 5 ते 10 मिनिट वेळ काढून अवश्य हे व्हिडिओज पहा. त्यासाठी माझे व्हिडिओज मिळवण्यासाठी, नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तरच तुम्हाला माझे व्हिडिओज मिळवतील आणि बेल आयकॉन टच करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. तर आज आपण आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक लसूण याविषयी माहिती पाहणार आहोत. लसूण हा अतिशय साधा पदार्थ वाटतो, पण पूर्वीच्या काळापासूनच आपल्या आहारात लसणाला खूप महत्त्व आहे. तर लसणामध्ये कोणकोणते घटक असतात ते आधी आपण पाहूया. तर लसणामध्ये फॉस्फरस जास्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजे, तसेच व्हिटॅमिन सी, के, फोलेट यासारखे घटक असतात. तसेच लोह, तांबे, प्रोटीन, कॅलरीज, कार्बोहायड्रेट्सचेही प्रमाण असते. तर सुरुवातीला आपण लसणाचे फायदे पाहूयात. या लसणाचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. पहिलं म्हणजे लसूण आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायद्याचं आहे. तसेच नियमित लसूण खाल्ल्याने आपली रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी त्यामुळे लसूण हा उपयुक्त आहे. तसेच हार्ट ब्लॉकेजेस यामध्येही आपल्याला लसणाचा फायदा होतो. रक्तातील गुठळ्या कमी करण्यासाठी तसेच रक्त पातळ होण्यासाठी लसणाचा फायदा होतो. तसेच कर्करोगामध्येही म्हणजेच कॅन्सरमध्येही लसूण उपयुक्त आहे. मेंदूचे कार्य सुधारण्यासाठीही लसणाचा उपयोग होतो. तसेच अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंश यामध्येही लसणाचा उपयोग होतो. त्वचेचे आरोग्य सुधारणे, मुरुमांपासून संरक्षण, तसेच मुरुमाचे डाग हलके करण्यासाठीही लसणाचा उपयोग होतो. तसेच पुरळ कमी करण्यासाठी लसणाचा उपयोग होतो. सोरायसिस यापासून सुरक्षेसाठी तसेच सोरायसिस कमी करण्यासाठी लसणाचा रस हा उपयुक्त ठरतो. तसेच वृद्धत्व कमी करण्यासाठी किंवा वृद्धत्व म्हणजे कमी वयात येणारे जे वृद्धत्व आहे ते टाळण्यासाठी लसणाचा उपयोग होतो. म्हणजेच अँटी एजिंगसाठी लसणाचा उपयोग होतो. तसेच सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरण असतात त्यापासून संरक्षण होण्यासाठी लसणाचा उपयोग होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. किडनीचे जंतुसंसर्ग टाळण्यास, मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास लसणाचा उपयोग होतो. तसेच हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, सांधे तसेच स्नायूंमध्ये वेदना होत असल्यास लसणाचे तेल लावल्यानेही फायदा होतो. रक्तातील विषबाधा कमी करण्यास लसणाचा उपयोग होतो. नियमितपणे लसूण खाल्ल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटना अत्यंत गुणकारी आहे हा लसूण. रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत या लसणामध्ये. जंतुनाशक गुणधर्म आहे, म्हणजेच खराब बॅक्टेरिया नष्ट करते. त्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच अल्सरला प्रतिबंध करते, म्हणजे अल्सर होण्यापासून रोखते. ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब कमी करण्यास मदत करते. ऑस्टिओआर्थरायटिस होण्यापासून किंवा ते कमी होण्यास मदत होते. बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करते, रोखते. त्यामुळे सर्दी खोकला यामध्येही हे गुणकारी आहे. सर्दी खोकला झाले असल्यास लसणाचा फायदा होतो आपल्याला ते कमी होण्यासाठी. रक्तातील विषारी घटक कमी करण्यात सुद्धा लसणाचा उपयोग होतो. पचनाशी रिलेटेड आपल्या काही समस्या असतील
त्यामध्येही फायदा होतो. तसेच वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. डोळ्यांच्या आणि कानांच्या संसर्गावरही लसूण उपयुक्त आहे. अधिक चरबी कमी करण्यास मदत होते. कार्यक्षमता वाढवणारा असा हा लसूण आहे. व्यायामानंतर किंवा खूप काही काम केल्यानंतर येणारा थकवा दूर करण्यास लसूण मदत करते. व्यायामाचा स्टॅमिना वाढवते. केसांची वाढ, यकृताचे आरोग्य यामध्येही खूप फायदा आहे लसणाचा. तसेच रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉजनंतर जे काही आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजनची कमतरता होते, तर ते कमतरतेवर मात करण्यासाठी लसूण उपयोगी होतो. तसेच सांधेदुखी, अपचन, दातदुखी यामध्ये फायदा होतो. श्वासासंबंधीच्या काही समस्या असतील तर त्यामध्येही लसणाचा उपयोग होतो. अशा प्रकारे लसूण हा अतिशय बहुगुणी आहे आपल्या आरोग्यासाठी, परंतु त्याचे काही तोटे आहेत. म्हणजे कोणतीही गोष्ट अतिरिक्त प्रमाणात घेतल्यास त्याचे तोटे होतात. तसेच लसूणही अतिशय जास्त प्रमाणात नाही खाल्ला पाहिजे. मग लसूण खाण्याची कशी योग्य पद्धत काय आहे? तर भाजीमध्ये तर आपण खातोच, पण कच्चा लसणाचे जास्त फायदे आपल्याला होतात. त्यामुळे सकाळी आपण अनुशापोटी लसणाच्या 1-2 पाकळ्या 1-1 घोट पाण्याबरोबर चावून खाऊ शकतो. तसेच सांधेदुखीवर लसणाचे तेल उपयुक्त आहे. सांधेदुखी असेल किंवा मसल्स दुखत असतील तर तिथे आपण लसणाच्या तेलाने मालिश करू शकतो. तर आता आपण पाहूया लसणाचे तोटे. तर लसणाचे तोटे काय आहेत किंवा लसूण कोणी खाऊ नये? तर लसूण खाल्ल्याने रक्त पातळ होते. त्यामुळे ज्यांना ब्लॉकेजेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी लसूण उत्तम आहे. परंतु ज्यांना रक्त पातळ होण्याची गोळी अगोदरपासूनच चालू आहे त्यांनी लसूण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. तसेच कमी रक्तदाब असलेल्यांनी म्हणजे ज्यांचाच BP लो होतो त्यांनी ही लसूण खाऊ नये. कारण लसणामुळे अगोदरच म्हणजे वाढलेला रक्तदाब आहे तो कमी होण्यासाठी लसूण मदत करतो. त्यामुळे ज्यांचं BP लो होत आहे त्यांनी लसूण टाळावा. तसेच ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे, ॲनिमिया आहे, त्यांनी लसूण टाळावा किंवा कमी प्रमाणात घ्यावा. तसेच स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी ज्यांना जुलाबाचा त्रास होत आहे त्यांनी तसेच ऑपरेशनपूर्वी लसूण खाण्याचे टाळावे, कारण रक्तस्राव होण्याचा धोका असतो. हे सर्व त्रास असणाऱ्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लसूण खाण्यास हरकत नाही. लसूण खाण्यापूर्वी डॉक्टरांना विचारा किंवा कुणालाही मेडिकलचे किंवा डॉक्टरांच्या गोळ्या औषधं चालू आहेत किंवा लसणाची ॲलर्जी आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लसणाचे सेवन करावे. बाकी ज्यांचे चांगले आरोग्य आहे व ज्यांना लसणाची ॲलर्जी नाही त्यांनी अगोदरच त्रास टाळण्यासाठी लसणाचे योग्य प्रमाणात दररोज सेवन करणे गरजेचे आहे. बऱ्याच जणांना लसणाची चव आवडत नाही, तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लसूण खाऊ शकता. जसे की म्हणजे कच्चा लसूण खाण्यापेक्षा लसणाची चटणी करणे किंवा लसणावर लिंबू वगैरे पिळणे, मीठ लावणे अशा पद्धतीने खाऊ शकता. तर अशा प्रकारे आज आपण लसणाचे फायदे व तोटे पाहिले. तर अशा प्रकारे कितीही घाई गडबड असू द्या, दररोजची 5 ते 10 मिनिटे काढून किंवा काम करत करत का होईना दररोज आरोग्याविषयीची उपयुक्त ही माहिती ऐका, पहा आणि नैसर्गिक पद्धतीने आपले आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्स.